उरण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी यात्रा जी म्हटली जाते ते उरण तालुक्यातील जसकार गावामध्ये रत्नेश्वरी आईची यात्रा। आपण जर माझ्या मागे बघितलं तर हे जे मंदिर आहे, भव्य दिव्य मंदिर जे आपल्याला दिसतंय हे रत्नेश्वरी आईचं मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे शाश्वत आहे। यात्रेत जे रत्नेश्वरीची मूर्त म्हणतात ती स्वयंभू मूर्त आहे असं म्हटलं जातं। भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे। 10, 11 आणि 12 एप्रिल या 3 दिवसामध्ये ही यात्रा भरवण्यात येणार आहे आणि ही भव्य यात्रा यावेळेला या ठिकाणी भरवली जाते। मंदिराच्या परिसरात जर बघाल तर मोठं प्रांगण आहे आणि या प्रांगणामध्ये ही यात्रा भरवली जाते। तर संपूर्ण आताची परिस्थिती बघाल ते या ठिकाणी आपल्याला पाळणे असतील किंवा मंडप असतील हे या ठिकाणी बसवण्याची सुरुवात झालेली आहे आणि मोठी यात्रा या ठिकाणी भरते। या ठिकाणी जे आहे हे जत्रेमध्ये असणारे जे खेळ असतील, पाळणे असतील किंवा इतर दुकाने जी असतील, खाद्यपदार्थाची दुकानं असतील, हारांची दुकानं असतील, ही सर्व आतापासूनच लागण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ही जी यात्रा आहे ही भव्य स्वरूपाची यात्रा होते आणि या ठिकाणी जवळपास लाखो भाविक 3 दिवसामध्ये दर्शन घेतात आणि या देवीवरती भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी भाविक या जत्रा उत्सव काळामध्ये या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि या लाखो भाविकांच्या माध्यमातून देवीला साकडं घातलं जातं आणि ज्यांचं साकडं घातलेलं ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात ते या ठिकाणी घातलेलं साकडं ते पारण फेडण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हा उत्सव जो आहे हा देवीचा 3 दिवस चालतो आणि 3 दिवसामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक दर्शन घेतात आणि आता जर बघाल तर या देवीची जी आरती आहे आरती सुरू झालेली आहे। अशाच प्रकारे दररोज या देवीचा जो आरती असेल किंवा इतर जे काही दैनंदिन विधी असतील ते केले जातात आणि या देवीवरती फार मोठी श्रद्धा जी आहे ती देशभरातील भाविकांची आहे आणि त्यामुळे हा उत्सव जो आहे तो तितकाच मोठा होतो। यंदा यात्रा 10, 11 आणि 12 असे 3 एप्रिल 3 दिवस मोठ्या उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे साजरी होणार आहे। ह्या यात्रेसाठी खास करून मुंबई, ठाणे, रायगड, कल्याण, गोंदी ह्या परिसरातून लोक मोठ्या संख्येने येत असतात आणि ते लोक मोठ्या संख्येने आल्यामुळं या ठिकाणी या मैदानात मोठी गर्दी होते, विशेष करून पालखी निघते तेव्हा। आम्ही मात्र लोकांना आवाहन करतो की त्यांचं शांततेचं सहकार्य मिळाल्यामुळेच आमची ही यात्रा पालखी उत्सव प्रतिवर्षी वृद्धिंगत होत चाललेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं श्रेय आहे। यात्रेच्या दिवशी सकाळी 6 वाजता मंदिरात अंग निघेल आणि तो 11 वाजता इथं आरती होऊन देवीच्या याच्यावर गाभाऱ्यात ठेवणार आणि ते गाभाऱ्यातनं यात्रा म्हणजे संध्याकाळी 9 जवळजवळ 200-250 बोकड कापतात 9 इथं आणि ते संध्याकाळी मग प्रसाद करून प्रत्येक वैयक्तिक नेतो हे करू आणि मग संध्याकाळी सगळे हे पाळणी वगैरे सगळे लोकांची गर्दी होते, अफाट गर्दी होते। आणि दुसऱ्या दिवशी आमची 10 वाजता पालखी निघली। 10 वाजता निघाल्यानंतर एवढे काही गेल्या वर्षी जवळजवळ 1.5 लाख लोक होती पालखीला आणि कुठेही अनुचित प्रकार नाही। हे एवढं काही शाश्वत देवस्थान आहे का म्हणजे पंचक्रोशीमध्ये मोठी यात्रा ही तुमच्या नवसाला पावणारी देवी आहे आणि मला खरोखर पूर्ण अनुभव व्हायचा कारण मी पेंटिंग करत असताना पॅरालिसिसवरनं 2 वेळा पडलो, कुठेही टच झाला नाही आणि मला आज काही तो मान आहे तिच्याच मुळे आहे। चैत्र महिन्यातील यात्रा पालख्यांना सुरुवात झाली आहे। उरण तालुक्यामधील जवळपास 300 वर्षापूर्वीचं जागृत देवस्थान रत्नेश्वरी आईचं मंदिर, या मंदिराच्या पालखीला सुद्धा आता सुरुवात होणार आहे। 10, 11, 12 अशा 3 दिवस हे जी पालखी आहे मंदिराचा उत्सव सोहळा आहे हा चालणार आहे आणि त्या उत्सव सोहळ्या संदर्भात जी काही माहिती आहे आपण ग्रामस्थ आणि ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। त्यानं मला सांगा, मंदिर आहे जागृत देवस्थान आहे, जवळपास 300 वर्षाचं मंदिर आहे, काय एकंदरीत या मंदिराची आख्यायिका आहे? तर तुम्हाला आता मी प्रथम धन्यवाद देतो
की तुम्ही आमच्या देवीचा म्हणजेच मंदिराचा आणि त्या गावात आल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. देवीची या 300-350 वर्षापूर्वीची कथा आहे की देवी हा स्वयंभू देवी आहे. कुठलाही तुम्ही इच्छा प्रकट करा, तुमची इच्छा पूर्ण होतो आणि कुठेही जा, तुम्हाला विचारला तुम्हाला हाताला धावणारी ही देवी आहे. आणि ह्या देवीचा महिमा 4 म्हणजे आज मला 14 ते 20-25 गावामध्ये तसंच उरण पनवेल तालुक्यामध्ये गाजत आहे. आज देवी आम्हाला ही तळ्यामध्ये सापडलेली आहे. म्हणजे लोकांची एक इच्छा होती की आपल्या गावात पाण्याची टंचाई आली होती, तेव्हा लोकांनी असं ठरवलं की आपल्या गावामध्ये पाणी नाही तर आपण एक तलाव खोदूया. एक तलाव खोदण्यासाठी गावातले सर्व लोकांची एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये मीटिंग मध्ये असं ठरलं की आपण तळ्यामध्ये तला एक खोदू. त्या तला खोदता खोदता देवीची प्रगट झालेली आहे आणि ती मूर्ती आज या ठिकाणी स्थापन केलेली आहे. हे जे मंदिर आहे हे मंदिर या ठिकाणी नव्हतं, आधी दुसऱ्या ठिकाणी होतं. कशा प्रकारे मंदिर स्थलांतरित करण्यात आलं? हा, तुम्ही म्हटलं अगोदर हा मंदिर जैन पीठाच्या हद्दीमध्ये होता, म्हणजे ग्रामस्थांचं देऊळ होतं. परंतु इथं प्रोजेक्ट आल्यामुळे तिथं देवीचं स्थान तिथून इथं हलवण्यात आलं आणि तिथून हा स्थान इथं आणण्यात आलं. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. किती वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलं आणि आत्ताचं जे मंदिर आहे ते कशा प्रकारे बनवलं? आता तुम्ही वाटतं तिथून आलं 1973 साली तिथून जे मंदिर इकडे आणलं नवीन आणि इथे जीर्णोद्धार केला. नंतर जुना झाल्यानंतर हा नवीन बांधण्यात आला. हा जवळजवळ 1911 साली हा नवीन मंदिर बांधला आणि आता ह्या मंदिराला 14 वर्ष होत आहे. मंदिराला आत्ताच्या नवीन मंदिराला 14 वर्ष होत आहेत. एकंदरीत जर परिस्थिती बघितली या मंदिराचा जर इतिहास बघितला तर गावावरती ओढवलेलं पाण्याचं संकट आणि त्या संकटातून खोदत असलेला तलाव आणि त्या तलावात मिळालेली जागृत मूर्ती ही आज स्वयंभू म्हणून या ठिकाणी स्थापित झालेली आहे आणि ग्रामस्थांची असेल किंवा भाविकांची असेल खूप मोठी श्रद्धा आहे. 10, 12 आणि 11 एप्रिल रोजी या मंदिराचा मोठा उत्सव होणार आहे, या आईचा मोठा उत्सव होणार आहे. कशा प्रकारे उत्सव साजरा केला जाणार आहे आपण जाणून घेऊया ग्राम सुधारणा अध्यक्षांकडून. कशा प्रकारे हा 3 दिवस मंदिराचा उत्सव साजरा होणार आहे? पहिल्या दिवशी 6 वाजता आमच्या देवीचं अंगण निघणार गावातनं. मंदिरात इथं 10:30-11 वाजेपर्यंत इथे स्थानापन्न होणार. त्याच्यानंतर भाविकांचं दर्शन होणार आणि संध्याकाळी आपलं नवस वगैरे ते बकरा वगैरे बकरा कापून झालं. नंतर त्याच्यानंतर मग आपले पालखी सोहळा दर्शन वगैरे घेतील सर्वजण. तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता रात्री 10 नंतर पालखी निघून ती गावात फिरणार पूर्ण. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 12 तारखेला ती संध्याकाळी 8 वाजेपर्यंत देवळात येणार. त्याच्यानंतर रात्री डबल 10:30-11 नंतर पालखी डबल इकडनं जाणार देवळातनं खाली हॉलमध्ये 2 वाजेपर्यंत पोहोचणार. जर बघितलं तर आपण उरण तालुक्यात नव्हे रायगड जिल्ह्यातली ही सर्वात मोठा उत्सव जो आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 3 दिवस चालणारा हा उत्सव आहे. या उत्सवाला किती भाविक या ठिकाणी हजेरी लावतात, मनोभावी पूजा करतात आणि देवीचा आशीर्वाद मागतात? खरंच चांगला तुम्ही प्रश्न विचारला की 3 दिवस हा चालणारा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये जवळजवळ लाखाच्या वरती लोक दर्शन घेतात. पहिल्या दिवशी जवळजवळ 50-60 हजार लोक, नंतर दुसऱ्या दिवशी तेवढीच लोक दर्शन घेतात. आज जर पण तुम्ही बघायला आलेत यात्रा पालखीला तर लाखाच्या वरती लोक इथे या ठिकाणी दर्शन घेऊन आणि त्यांची जी काही मनोकामना आहे ती मागून दुसऱ्या यात्रा पालखीला जरूर ते इथं हजर कुठेही जाऊ दे त्यांची कामना पूर्ण झाल्यानंतर ते इथे येऊन परत आईचं दर्शन घेतात. देवीवर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. देवी स्वयंभू आहे असं म्हटलं जातं. आपण स्वतः काय अनुभव घेताय? मी खूप असा अनुभव घेतो आणि खूप अनुभव आम्हाला आलेले आहे. तुम्हाला सांगण्यासारखं एक अनुभव म्हणजे अलिबाग मधली एक आई होती. तिने आईला नवस केला होता, आई माझ्या मुलीचं चांगलं बरं वाईट झालं तर चांगलं झालं तर मी तुला साडी चोरी घेऊन येईल. परंतु ती विसरली साडी आणि चोऱ्यांना. तर तिच्या साक्षात तिच्या घरी जाऊन तिला आठवण करून दिली की बाबा तुम्ही मला नवस म्हणली होती मागच्या वेळी की साडी आणि चोरी घेऊन, तो आली नाही. मग त्या शेतामध्ये काम करत होती ती बाई आणि तिच्या पाठीमागं आमची आई होती. तिला वाटलं की माझी मैत्रीण आहे. मग ती तशीच निघाली आणि इकडे आली. तिच्या पाठीमाग कोणीच दिसत नाही. मग दुसऱ्या दिवशी तिने असं केलं तर साडी आणि चोरी घेऊन मान पूर्ण केलं. अशी श्रद्धा आहे.
म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर भाविकांची वेगवेगळ्या प्रकारची श्रद्धा जी आहे ती या देवीवरती आहे. उरण तालुक्यातलं हे रत्नेश्वरी मंदिर आहे आणि रत्नेश्वरी आई नवसाला पावते त्याप्रमाणे भक्तांच्या हातीला धावून येते असं म्हटलं जातं. ही देवी जी आहे ही 300 वर्षापूर्वी तलाव खोदताना सापडली होती. तीच मूर्त आज या ठिकाणी पूजली जाते आणि आजचं हे मंदिर आहे हे मंदिर 4 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे आणि 14 वर्षापूर्वी बांधण्यात आले आणि 14 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर आत्ताच जे मंदिर आहे ते आपल्याला मंदिर दिसतंय. एकंदरीतच बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये आता 10, 11, 12 या 3 दिवस चालणारा उत्सव जो आहे तो खूप मोठा उत्सव या ठिकाणी भरवला जातो. 3 दिवसामध्ये देवीच्या मुखवटा काढला जातो, वाजत गाजत मुखवटा आणला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीची पालखी गावातून फिरवली जाते आणि त्यानंतर शिवळी पालखी फिरवण्याची प्रथा या ठिकाणी आहे. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये भाविक असतील ते मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने जे आहे ते या मिरवणुकी असतील पालखी असेल किंवा जत्रोत्सवामध्ये सामील होतात आणि या देवीचा उत्सव साजरा करतात. एकंदरीत भाविकांची श्रद्धा, या ठिकाणचं देवीचं स्वयंभू रूप आणि 300 वर्षापूर्वीची परंपरा हे या देवीला अधिक महत्व देतं आणि या मंदिराकडे भाविकांना वळण्यासाठी किंवा भाविकांचे पाय आपसुकच या मंदिराकडे वळतात आणि त्यामुळे या देवीवरती खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा जी आहे ती भाविकांची आहे. देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी जे देवीचं दर्शन या 3 दिवसामध्ये घेतात आणि म्हणूनच ही देवी नागरिकांसाठी असेल भाविकांसाठी असेल श्रद्धेचं स्थान बनले आहे. नवराष्ट्रासाठी विरेक मोरकर, उरण, रायगड.